वाचनालय विभागातर्फे आयोजित डॉक्टर सिसिलिया कारवालो लिखित शाकीर काव्य संग्रह प्रकाशन सोहळ्यात सर्व मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे मी अश्विनी भोई आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष डॉक्टर मीनाक्षी पाटील, प्रमुख वक्ते प्राध्यापक श्रीविठ्ठल नांदेडकर, साहित्य रसिक आणि उद्योगपती उदयदादा, ज्येष्ठ संपादक अँड्रू गुलासो, प्रकाशक संजय शिंदे, डॉक्टर सिसिलिया कारवालो मॅडम आणि YMCAचे अध्यक्ष मरियान अल्वेडा यांना मी विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या प्रकाशन सोहळ्याचं औपचारिकरित्या उद्घाटन करावं. दीप प्रज्वलनाने आपण याची औपचारिक सुरुवात करत आहोत. डॉक्टर मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन इथे संपन्न होत आहे. ज्योती हे ज्योत जशी देवत जाते त्याचप्रमाणे साहित्याच्या माध्यमातून माणसाशी जोडला जात असतो. हे साहित्याचं अनन्य साधारण असं वैशिष्ट्य आणि साहित्याचा हा साहित्य भाव आहे जो स्थायी भाव म्हणून आपल्याला नेहमीच भावत असतो. मान्यवरांच्या हस्ते इथे दीप प्रज्वलन झालेले आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण विचार मंचावरती स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांचं इथे विचार मंचावरती स्वागत. सभागृहाने सर्वांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. नमस्कार, शुभ संध्याकाळ. मंडळी, रोजचं धकाधकीचं आयुष्य जगत असताना मनावर आलेली मरगळ झटकण्यासाठी रम्य संध्याकाळी हलकीशी संगीताची धूळ, समोर कॉफीचा मग आणि हातात कवितेचं पुस्तक असेल तर वा क्या बात आहे, असंच वाटेल ना तुम्हाला? खरं तर आपण आपलं चाकोरीबद्ध आयुष्य जगण्यात इतके मशगूल झालेलो असतो की आपल्या जीवनातलं काव्यच हरवून जातं. थोडंसं निरखून पहा, कविता आपल्या आजूबाजूलाच असते, रुंजुडत असते, गुरगुडत असते. ती उमगण्यासाठी गोचड ग्रंथाभ्यासाची गरज नाही, तर आपल्याकडे हवं केवळ एक अलवार, हळुवार, संवेदनशील मन, ज्यामुळे कविता आपल्याला सापडत जाते, आकळत जाते, मनाच्या पटलावर चक्क फेर धरून नाचू लागते. आज अलवार, संवेदनशील मनाच्या कविता प्रेमी, साहित्य प्रेमी मंडळींना एकत्र येण्याचं छान निमित्त आपल्याला दिलंय ते ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉक्टर सिसिलिया कारवालो यांच्या जागी या काव्यसंग्रहात. यंग मेन्स कॅथलिक असोसिएशन माणिकपूर वाचनालय विभाग आयोजित अष्टगंध प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या डॉक्टर सिसिलिया कारवालो लिखित जागी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात विचारमंचावरील सर्व मान्यवरांचे, सभागृहातील सर्व मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे पुनश्च मनापासून स्वागत. आजच्या जागीर या प्रकाशन सोहळ्यासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर मीनाक्षी पाटील. डॉक्टर मीनाक्षी पाटील या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्ष आहेत. अतिशय बहुआयामी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्या कवयित्री आहेत, चित्रकार आहेत, ललित लेखिका आहेत, दिग्दर्शिका आहेत आणि अभिनेत्री आहेत आणि लघुपट माहिती लेखन या स्वरूपाचं लेखनही त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. उत्तम कवयित्री आणि कवितेच्या जाणकार अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक आहे. खानदेशी म्हणी आणि वाक्प्रचार यांचा सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभ्यास हे त्यांचं पुस्तक म्हणजे अनमोल असं सांस्कृतिक संचित आहे. त्यांच्या कविता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला शाखेच्या अभ्यासात आणि SNDT विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात देखील समाविष्ट आहेत.
आज अतिशय समृद्ध असं व्यक्तिमत्व आपल्याला प्रकाशन सोहळ्याला लाभलेलं आहे. तर मी या ठिकाणी डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचं स्वागत करण्याची विनंती नेरिला वाज यांना करत आहे. प्रकाशन सोहळ्यासाठी आज प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित आहेत प्राध्यापक श्रीधर नांदेडकर. कवी श्रीधर नांदेडकर हे 1990 नंतरच्या मराठी कवितेतील एक महत्त्वाचं नाव. ते इंग्रजी विषयाचे अभ्यासक असून औरंगाबाद येथील कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन करतात. आशय या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुखपत्राचे आणि प्रतिष्ठान या मसापच्या द्वैमासिकाचे संपादक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलेले आहे. ते स्वतः कवी आहेतच, परंतु अनेक नवीन कवींचा शोध घेऊन त्यांची आश्वासक पाठराखण त्यांनी सातत्याने केलेली आहे. इंडियन लिटरेचर या साहित्य अकादमीच्या राष्ट्रीय वाङ्मय द्वैमासिकासाठी त्यांनी 21व्या शतकातील मराठी कविता या विभागाचं संपादन केलं आणि आवर्जून उल्लेख करावा म्हणजे त्यांनी लिहिलेली प्रस्तावना ही अतिशय अभ्यासपूर्ण आहे. मूल्य रासाच्या काळात आपलं सत्व उजागर करत माणूस म्हणून जोडून घेणारी त्यांची कविता अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवली गेली आहे. मी या ठिकाणी प्राध्यापक श्रीधर नांदेडकर यांचं स्वागत करण्याची विनंती YMCAचे संचालक अलेक्स अल्मेडा यांना इथे करत आहे. प्राध्यापक श्रीधर नांदेडकर यांचे स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती आणि साहित्य रसिक उदयदादा लाड आज आपल्या विचार मंचावर उपस्थित आहेत. आपण सगळे त्यांना जाणता. त्यांचं सामाजिक कार्य विशेषत्वाने वाखाणण्यासारखं आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी URL फाउंडेशनची स्थापना केली. URL फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यांच्या वैयक्तिक निधीमधून साहित्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींचा सन्मान या फाउंडेशनच्या तर्फे केला जातो. हा एक महत्त्वाचा उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवला जातो. मी या ठिकाणी नॉलेजचा वास यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय उदयदादा लाड यांचं इथे स्वागत करावं. विचार मंचावरील अजून एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ संपादक अँड्रू कोलासो. साप्ताहिक जनपरिवाराचे ते संस्थापक व संपादक असून गेली 48 वर्षे अविरतपणे अजिबात खंड न पाडता साप्ताहिक जनपरिवारचे अंक प्रकाशित करत आहेत. वसईच्या सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक घडामोडींचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून आपल्याला साप्ताहिक जनपरिवाराचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अँड्रू कोलासो यांनी पत्रकारितेतील 60 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आचार्य अत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मराठा नवयुग मधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. पत्रकारितेतील अतिशय महत्त्वाचं असं हे वसई नाव आहे. त्यांची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे गिरीस येथील फादर स्टीफन शाळेचे ते संस्थापक व संचालक आहेत. गरीब व मध्यमवर्गीय घरातील विद्यार्थ्यांना कोणतेही डोनेशन न घेता माफक फी मध्ये त्या शाळेतून शिक्षण दिलं जातं. इथे मी अँड्रू कोलासो यांचं स्वागत करण्याची विनंती YMCAचे संचालक सागर डे सिल्वा यांना करत आहे. जागीर हा काव्यसंग्रह आज अष्टगंध प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. अष्टगंध प्रकाशनाचे संजय शिंदे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते जितके हाडाचे शिक्षक आहेत तितकेच हाडाचे कवी देखील आहेत अशी त्यांची महत्त्वपूर्ण ओळख आहे. अष्टगंध प्रकाशन त्यांची संस्था प्रकाशन संस्था असून आजवर जवळपास 110 दर्जेदार पुस्तकांचं संपादन आणि प्रकाशन या संस्थेने केलेलं आहे.
संजय शिंदे हे करत असलेला मुक्काम पोस्ट कविता हा कार्यक्रम विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल की नव्या जुन्या पिढीतील कवींच्या कविता आपल्याला या कार्यक्रमातून ऐकायला मिळतात. ते स्वतः अनेक वर्तमानपत्रातून लेखन करत असतात, त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या अनेक बालनाट्यांना लेखक दिग्दर्शक म्हणून पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांचे 4 बालनाट्य हा संग्रह प्रकाशित झालेला आहे. आज जागीर हा काव्य संग्रह देखील अष्टगंध या प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. मी YMCAचे खजिनदार मार्क कोलासो यांना विनंती करते की आपण इथे संजय शिंदे यांचं स्वागत करावं. त्यांचा काव्य संग्रह प्रकाशित होणार आहे. त्याच्या उत्सवमूर्ती म्हणजे डॉक्टर सिसिलिया कारवालो. त्यांची मूळ प्रकृती ही कवीची असून त्यांनी कविता, ललित गद्य, कथा, आस्वादनपर, संशोधनात्मक, लोकसाहित्यपर, चरित्रात्मक, अनुवाद, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये लेखन केलेलं असून आजवर त्यांची 40 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे 6 काव्य संग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि आज त्यांचा 7वा काव्य संग्रह या सभागृहात प्रकाशित होणार आहे. मॅडमच्या कवितेबद्दल विशेषत्वाने सांगायचं म्हणजे की त्यांची कविता ही इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. खरंच कवितेला आणि साहित्याला कोणत्या सीमारेषा नसतात व भाषेची बंधनं नसतात आणि म्हणूनच ती माणसांना जोडत असते. आणि या साखळीतलं आज 7वा काव्य संग्रह त्यांचा प्रकाशित होते आणि मला वाटतं की मराठी साहित्याच्या क्षितिजावर उमटलेलं हे नक्कीच एक सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे की ज्यातील भावभावनांच्या आणि संवेदनांच्या सप्तरंगी छटा नक्कीच वाचकांना हुरळ करणाऱ्या आहेत. डॉक्टर सिसिलिया कारवालो मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती YMCAचे उपाध्यक्ष विनय डेबेलो यांना इथे करत आहे. आज YMCAच्या वाचनालय विभागातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. YMCAचे अध्यक्ष मरियान अल्मेडा हे हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये कार्यरत आहेत, पण एवढ्यापूर्वीच त्यांची ओळख मर्यादित नाही. YMCAचे अध्यक्ष म्हणून ही त्यांची 2री टर्म आहे आणि हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये काम करत असताना त्यांनी CSR फंड मधून तलासरी, मनोर आदी आदिवासी बहुल भागांमध्ये शैक्षणिक आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. इथे मी YMCAचे व्यवस्थापक कॅथरीन लोपिस यांना विनंती करते की आपण मरियान अल्मेडा यांचं इथे स्वागत करावं. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आपण इथे स्वागत केलेलं आहे. सर्व मान्यवरांचं गुलाबाचं पुष्प आणि वसईची सुप्रसिद्ध अशी सुकेळी देऊन आपण इथे सर्व मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे. आज आपल्या विचार मंचावर जसे मान्यवर उपस्थित आहेत तसे सभागृहामध्ये विविध क्षेत्रांमधील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी पुष्प देऊन सभागृहात स्वागत करत आहोत. चरित्र लेखिका वीणाताई गवाणकर यांचंही आपण पुष्प देऊन स्वागत करत आहोत. कार्यकारी निर्माता दीपक शेळके, स्टीफन परेरा यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. आदिवासी सेवक म्हणून ज्यांची ओळख आहे ते गंगाधर म्हात्रे यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. थँक्यू. सन्माननीय लालू लोपिस, सन्माननीय लालू लोपिस, गंगाधर म्हात्रे यांचं इथे स्वागत होत आहे. थँक्यू. त्याचबरोबर
पोलीस अधिकारी निवृत्त पोलीस अधिकारी रिंकुंटवार साहेब इथे उपस्थित आहे, त्यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. रेखा अकोटकर यांचं इथे आपण स्वागत करणार आहोत. अमरावतीहून इथे आलेले आहेत आज कार्यक्रमासाठी. आपण रेखा यांचं इथे स्वागत करत आहोत. कवी मनोहर जाधव यांचं इथे आपण स्वागत करत आहोत. जुरुन लोपिस यांचं इथे स्वागत. रॉकी लोपिस एलिक्स डिसल्वा, दीपक शेळके इथे आलेले, त्यांचं आपण इथे स्वागत करत आहोत. दूरदर्शन आणि सह्याद्रीचे कार्यकारी निर्माता दीपक शेळके यांचं पुष्प देऊन स्वागत करत आहोत. एलिक्स डिसल्वा, इग्निशियस डायस, संदेश भाऊ जाधव इथे उपस्थित आहेत, त्यांचं इथे आपण पुष्प देऊन स्वागत. मिसेस लाट मॅडम यांचंही आपण इथे पुष्प देऊन स्वागत करणार आहोत. डॉक्टर कुंदा यांचं इथे आपण स्वागत करत आहोत. डॉक्टर कुंदा यांचं इथे स्वागत आहे. पत्रकार मारिना डिसिल्वा यांचं इथे आपण स्वागत करत आहोत पुष्प देऊन. दीपक बछाडो यांचं इथे आपण पुष्प देऊन स्वागत करत आहोत. पत्रकार मॅटिल्डा डिसिल्वा यांना मी ते आमंत्रित करते. मॅटिल्डा डिसिल्वा यांचं इथे आपण स्वागत करत आहोत. रेमंड मछाडो सर उपस्थित असेल तर त्यांनी कृपया पुढे यावं. पत्रकार अनिलराज रोकडे यांचं इथे आपण पुष्प देऊन स्वागत करत आहोत. प्रदीप जाधव यांचं आपण इथे पुष्प देऊन स्वागत करत आहोत. विविध क्षेत्रातील मान्यवर खरं तर आज सभागृहात उपस्थित आहे. प्रत्येकाचं स्वागत करावं असा हा खरं तर अवसर आहे. प्रदीप जाधव, सकाळचे प्रतिनिधी योगेश यांचं इथे आपण स्वागत करत आहोत. एस.टी. डिसिल्वा यांना मी इथे आमंत्रित करते. एस.टी. डिसिल्वा, लेस्ली डिसिल्वा यांना मी इथे आमंत्रित करते. त्यांचं इथे आपण पुष्प देऊन स्वागत करत आहोत. अतिशय उत्तम रसिक वाचक असलेले वास्को लोपिस यांचं इथे आपण पुष्प देऊन स्वागत करत आहोत. कवयित्री संगीता अर्जुने यांचं इथे आपण पुष्प देऊन स्वागत करत आहोत. जेनिट वार्स यांचंही इथे स्वागत, पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. उत्तम वाचक असलेले रफी यांनाही मी इथे आमंत्रित करते. त्यांचं आपण इथे पुष्प देऊन स्वागत करावं. ही सर्व
मंडळी साहित्याच्या क्षेत्रातील रसिक वाचक आहे आणि या सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत. YMCAचे अध्यक्ष मरिया नालमेडा यांना मी यापुढे विनंती करते की आपण आपलं प्रास्ताविक सादर करा. शुभ संध्याकाळ. माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व आदरणीय डॉक्टर मीनाक्षी पाटील, कवयित्री, समीक्षक, चित्रकार, लघुपटकार आणि सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, कवी प्राध्यापक श्रीधर नांदेडकर, कवी व प्रकाशक श्री संजय शिंदे, जनपरिवार साप्ताहिकाचे संपादक श्री अँड्रू सोलासो, उद्योजक व साहित्य रसिक श्री उदयदादा लाड आणि आज त्यांचा कविता संग्रह प्रकाशित होत आहे अशा आपल्या गावातील कवयित्री लेखिका डॉक्टर सिसिलिया करवालो, आम्ही आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला फार आनंद होत आहे. जाहीर या डॉक्टर सिसिलिया मॅडमच्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करताना यंग मॅन्स कॅथलिक असोसिएशन माणिकपूर, संपूर्ण संचालक मंडळ आणि यंग मॅन्स कॅथलिक असोसिएशन वाचनालय विभागाला सेवा देणारे सर्व कार्यकर्ते या सर्वांच्या वतीने सर्वांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. गेल्या वर्षी आपल्या संस्थेने आपल्या गावात वाचनालय सुरू केलं. आपल्या गावातील लोकांमध्ये वाचनाची साहित्याची आवड निर्माण व्हावी आणि आपल्या पलीकडे मोठं जग आहे त्यांची जाणीव व्हावी यासाठी आम्ही ग्रंथालयाच्या निमित्ताने वाचन चळवळ सुरू केलेली आहे. त्या निमित्ताने आणखी काही उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. सिसिलिया मॅडमच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन झालेले आहे आणि त्यांच्या सर्वतोपरी मदतीने आमच्या वाचनालयाची दिवसेंदिवस प्रगती झपाट्याने होत आहे आणि त्यांचा कविता संग्रह प्रकाशित होतोय हे कळलं तेव्हा संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन यंग मॅन्स कॅथलिक असोसिएशनच्या वाचनालयातर्फे करण्याचे ठरवले. आमची संस्था 1932 साली स्थापन झालेली आहे. गेल्या 92 वर्षापासून आमची संस्था अविरतपणे कार्य करीत आलेली आहे. अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या संस्थेने आयोजित केलेले आहेत. पुरुष आणि महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा, उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर, पालघर जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा, महिला थ्रोबॉल, 45 वर्षावरील आंतरग्राम क्रिकेट स्पर्धा, नाताळ बाळ मेळावा, सामूहिक प्रार्थना, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार, रक्तदान शिबिरे, प्रबोधनपर व्याख्याने, वाचनालय असे विविध उपक्रम संस्था राबवित असते. महिला मेळाव्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांना एका व्यासपीठावर आणले. आमच्या माणिकपूर गावात अनेक माणकर जन्मास आलेली आहेत. स्वर्गीय बिशप डॉमिनिक बियानियो, रॉब करवालो, जॉर्ज लोपिस, फादर फिलिप करवालो, रॉकी लोपिस यांनी माणिकपूरकरांची ओळख साहित्यिकांची भूमिका म्हणून करून दिलेली आहे. त्यानंतर अनेक लेखक, कवी, कलावंत या गावात जन्मास आलेले आहेत. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. प्रेरणा आणि प्रोत्साहन मानवी जीवनासाठी शक्तिवर्धकाचे कार्य करतात. योग्य वेळी योग्य व्यक्ती व संस्थाद्वारे मिळालेल्या प्रेरणेमुळे पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडून जीवनासाठी शक्तिवर्धकाचे कार्य होते. पुरस्कार म्हणजे अधिकृत कार्याला, अंगभूत कलागुणांना समाजाकडून मिळालेली पोचपावती असते. मान सन्मान, गौरव, पुरस्कार, सत्कार याचे महत्त्व नसून त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचे आणि प्रोत्साहनाचे महत्त्व आहे. कारण पुरस्कार प्रेरणा देतात. प्रेरणेने राष्ट्र मोठे होते, समाज कार्यप्रणव होतो आणि राष्ट्र खंबीरपणे उभे राहते. त्यामुळे आपल्यातील गुणवंतांची कदर करणे हा कर्तव्याचा भाग बनतो. म्हणूनच आपल्या वसईतील वरिष्ठ परिचारिका श्रीमती सुजाता पीटर तुस्कानो ज्यांच्या कार्याची दखल राष्ट्रपती भवनाने घेऊन राष्ट्रपतींच्या हस्ते योग्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले.
महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांना नादो तामणकर पुरस्काराने सन्मानित केले. श्री जॉन गोन्साल्विस यांना भाई माधवराव बागल पुरस्काराने सन्मानित केले. आणि फादर डॉक्टर टोनी जॉर्ज एस.जे. यांना कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रभाकर पाटे पुरस्कार सन्मानित केले. या सर्वांना या कार्यक्रमात आम्ही सन्मानित करू इच्छितो. पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्वांचे अभिनंदन व आमच्या संस्थेच्या निमंत्रणाला मान देऊन आपण हजर राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील खास आभार. थँक्यू. धन्यवाद मरियान सर. लेखक आणि वाचक यांच्यामधला अनुबंध साधत असतो तो म्हणजे प्रकाशक. आज जागीर हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे, तो अष्टगंध प्रकाशनातर्फे. मी अष्टगंध प्रकाशनाचे संजय शिंदे यांना इथे बोलण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार सर्वांना. विचार मंचावरचे सर्व मान्यवर आणि वसईतले सगळे रसिक. एकूण आता स्वागत समारंभ चालू असताना मला प्रशांत असणार यांच्या त्या कवितेतल्या काही ओळी आठवल्या. काही माणसांची कविता चांगली असते पण तो माणूस वाईट असतो. काही माणसं वाईट असतात पण त्यांची कविता चांगली असते. पण कविताही चांगली असते आणि ती व्यक्तीही चांगली असते. अशी माणसं खूप कमी असतात. आता स्वागत समारंभ करताना एकूण सिसिलियाताईतून एक एक नाव तो जो गोतावळा इथे जो निर्माण झालाय त्यावरून मी असं खात्रीशीरपणे म्हणू शकतो की सिसिलियाताई या कवयित्री म्हणून सुद्धा चांगलं आहे आणि माणूस म्हणून सुद्धा अतिशय चांगलं आहे. त्याचा हा एक छोटासा पुरावा आपण पाहिला. आणि कविता संग्रहाचं नाव जागीर असताना एकूण माणसांची जी जागीर त्यांनी कमवलेली आहे ती इथे दिसते. एकूण या सगळ्या आयोजकांचं आणि तुम्हा सर्वांचं प्रकाशक म्हणून मी अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. सिसिलियाताईंचा आणि माझा परिचय आमच्या प्रत्यक्ष भेटीच्या आधी मी जेव्हा त्यांचे संग्रह वाचत होतो, माणूस उकरून काढावा लागतोय, दारातल्या रांगोळीचे रंग, सूर्यकिरणात अशा अनेक कविता संग्रहातून मी त्यांना वाचत होतो. परंतु पुढे जाऊन मी ज्यांच्या कवितेवर इतकं प्रेम करतो, ज्यांची कविता आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्या सिसिलियाताईंचा कविता संग्रह प्रकाशित करण्याचा योग प्रकाशक म्हणून माझ्या आयुष्यात येईल असं त्यावेळी मला कोणी सांगितलं असतं तर मला इथे खरं वाटलं नसतं. पण मुक्कामपोस्ट कविता हा कवितांचा कार्यक्रम आम्ही मुंबईमध्ये करत असताना अनेक म्हणजे कवीमध्ये खूप काही मंचीय कवी असतात, काही आपल्याला आत्ममग्न करणारे कवी असतात. तर मुक्कामपोस्ट कविता या विविध कार्यक्रमाचे विविध प्रयोग करत असताना संगीतताई इथे बसलेल्या त्याही अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आहेत. तर तिथे आवर्जून आम्ही एक गोष्ट पाहिली होती की केवळ रसिक श्रोत्यांना आनंद देतील आणि त्यांना टाळ्या वाजवायच्या वाटतील असे कवी मंचावरती बोलवण्यापेक्षा त्यांच्या सोबतीने असे काही कवी आपण बोलूया की ज्यांची कविता रसिकांना चिंतन करायला भाग पडेल, ज्यांची कविता ऐकून त्यांना केवळ टाळ्या वाजून नव्हे तर मौनातून सुद्धा एक ज्या प्रकारची दाद दिली जाते. आणि मी थोडंसं घाबरत सिसिलियाताईंना विचारलं कारण नव्या पिढीचे अनेक कवी त्या कार्यक्रमामध्ये होते. प्रबोधन ठाकरेला तो प्रयोग आम्ही ठेवला होता तेव्हा सिसिलियाताई आल्या, माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी ती कविता सादर केली. आणि नेहमीप्रमाणे जसं सभागृह अगदी कुठे टाळ्या वाजवा आणि गझलकारांचे उदयदादांना माहिती आहे कारण त्यांनी अनेक गझल संमेलनांचं आयोजित केलेलं ते दाद असते अशी उसळून जी रसिकांकडून दिली जाते. पण जेव्हा सिसिलियाताईंची कविता त्या सभागृहामध्ये संपली तेव्हा एकाही रसिकाने टाळी वाजवली नाही. आणि मी तेव्हा निवेदनात असं म्हटलं होतं की काही कविता अशा असतात ज्यांना टाळी न वाजवणं ही त्या कवितेला मिळालेली खऱ्या अर्थाने दाद असते. आणि तशी कविता सिसिलियाताईंची आहे असं मला वाटतं. आणि नंतर मग आमचा परिचय झाला आणि 4-5 महिन्यापूर्वी मला सिसिलियाताईंचा फोन आला की असं मला कविता संग्रह करायचा आहे. आणि मी अर्थात त्यांना नेहमी सगळ्याच कवींना विचारतो तो प्रश्न विचारला की ताई माझ्याकडे पुस्तक द्यावं असं तुम्हाला का वाटलं. तर ज्या व्यक्तीचा उल्लेख मला आवर्जून आजच्या या कार्यक्रमात केला पाहिजे त्या 2-3 व्यक्ती सरांनी मला नाव सांगितलं की नारायण नाळे सरांनी माझा रेफरन्स सिसिलियाताईंना सांगितलं. आणि मी म्हटलं की काय म्हणाले नारायण नाळे सर. तर नारायण नाळे सर असं म्हणाले, असं मला ताईंनी सांगितलं की अत्यंत मनासारखा हवा तसा कविता संग्रह
संग्रह जर तुम्हाला करायचा असेल तर कोणताही अधिक विचार न करता अत्यंत विश्वासाने तुम्ही कवितेचं पाठ संजयच्या हातात द्या. तो तुम्हाला अत्यंत विश्वासाने तुमचा कविता संग्रह प्रकाशित करून देईल. आणि नंतर जेव्हा सगळी प्रोसेस आमची झाली, आम्ही खूप दिवस त्याचं प्रूफ रिडिंग त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करेन. अनवर हुसेन सरांनी या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ केलेलं आहे आणि त्यातली रेखाचित्र सुद्धा अनवर हुसेन सरांनी केलेले आहे. या संपूर्ण कविता संग्रहाचं टंकलेखन शिवमुद्राचे आमचे मित्र शिवकुमार कुंभार आहेत, त्यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला सर्व श्रोत्यांना विनंती करेन की आपण त्या दोन्ही कलावंतांची टाळ्या वाजून आपण त्यांना दाद देऊया. जरी ते येऊ शकले नसले तरी हा कविता संग्रह सुंदर करण्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्या दोघांचं मी इथे कृतज्ञतापूर्वक त्यांची आठवण करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि जेव्हा मी ते सगळे कविता संग्रह आल्यानंतर सिसिलिया ताईंच्याकडे पाठवलं आणि मला उत्सुकता होती आणि सिसिलिया ताईंचा मला फोन आला की संजय, अगदी मी तुम्हाला ज्या विश्वासाने तुमच्या हातामध्ये बाळ दिलं तो विश्वास हा कविता संग्रह जेव्हा संपूर्ण प्रकाशित होऊन माझ्या हातामध्ये पडला तेव्हा मी एकच वाक्य म्हणेन की तुम्ही माझा विश्वास सार्थ ठरवला आहे. मला या वाक्याने जे अतिशय समाधान दिलं ते माझ्यासाठी खूप शब्दातीत आहे, शब्दांच्या पलीकडचं आहे. आणि वेगळी गोष्ट अशी काही मी करत नाही. कविता संग्रह प्रकाशित करण्याच्या अगोदर मी कधीही प्रकाशक म्हणून त्या कविता संग्रहाकडे पाहत नाही. त्या कवितांचा वाचक, त्या कवितांचा रसिक आणि एक कलावंत म्हणून त्या पुस्तकाकडे, त्या निर्मितीकडे पाहतो. जोपर्यंत ते पुस्तक प्रकाशित होत नाही तोपर्यंत मी त्या पुस्तकाचा रसिक असतो, वाचक असतो. आणि एकदा का ते पुस्तक प्रकाशित झालं की त्यानंतर मी त्या पुस्तकाचा प्रकाशक होतो. आणि नंतर मग ते कसं अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवायचं, त्याची जाहिरात कशी करायची, ते अधिकाधिक ग्रंथालय आणि याच्यापर्यंत कसं जाईल याची काळजी घेतो. तर मला सांगायला अत्यंत आनंद होतोय. हे अष्टगंध प्रकाशनाचं 110वं पुस्तक इथे आम्ही प्रकाशित करतोय आणि ते मी रसिकांना अर्पण करतोय. आणि आताच्या काळामध्ये म्हणजे फेसबुकवर तर खूपच चर्चा चालू असते श्रीधर सर 200ची आवृत्ती किंवा 300ची आवृत्ती, पण कवयित्री स्वतः आहेत, मी स्वतः प्रकाशक आहे. आणि मला अत्यंत आनंद वाटतोय सांगताना की या कविता संग्रहाची आम्ही 1000 प्रतींची आवृत्ती केलेली आहे. आणि प्रकाशनाच्या अगोदर जवळपास त्याच्या अर्ध्या प्रतींच्या नोंदणीपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि आता एक 400-500 प्रती ज्या आहेत त्या काही दिवसांपर्यंत आम्ही रसिकांपर्यंत पोहोचू आणि त्यानंतर पुढे मग काही आवृत्ती वगैरे जे काही असेल ते. तर तुम्हाला सर्व रसिकांना मी विनंती करेन की तुम्ही हे पुस्तक पहा, वाचा, चाळा. याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही त्रुटी असतील तरी हक्काने आम्हाला सांगा. पुस्तकाने तुम्हाला खूप आनंद दिला तरी तुमची दाद आमच्या मनापर्यंत पोहोचवा. शेवटचं फक्त एक महत्वाचं अंडरलाईन करून सांगतो. कविता संग्रहाचं काम चालू असताना सिसिलिया ताईंचं पुन्हा एक वाक्य माझ्या कानावर येत होतं, त्या मला बोलत होत्या आणि ते ऐकून मला फार वाईट होतं की संजय, हा कदाचित माझा शेवटचा कविता संग्रह असेल. संजय, हे कदाचित माझं शेवटचं पुस्तक असेल. आणि तेव्हा मला खूप खंत वाटत होती, पण मी तोपर्यंत म्हटलं योग्य वेळी मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देईन. तर मी अत्यंत खात्रीपूर्वक सांगतो सिसिलिया ताई, हा तुमचा शेवटचा कविता संग्रह असू शकत नाही. कारण रसिकांना तुम्हाला अजून वाचायचंय, रसिकांना तुम्हाला अजून ऐकायचंय. आणि जयदीप जोशी आपले असे म्हणतात, आणि कविता ही तर अशी गोष्ट आहे की आपण करून बसलो तर आपल्याला कविता लिहिता येत नाही असं मला वाटतं. आणि ती सुचते आपण किती ठरवलं तरी ती थांबवता येत नाही. त्यामुळे तुमची कविता आणि तुमचा कविता संग्रह पुढे येईल की नाही हे तुमच्याही हातात नाही, माझ्याही हातात नाही, हे या रसिकांच्या हातात आहे. आणि जोपर्यंत या रसिकांचं प्रेम तुमच्यावर आहे तोपर्यंत तुमचे कविता संग्रह प्रकाशित होत राहील, तोपर्यंत तुम्ही कविता लिहित राहा. जयदीप जोशी असं आमचा गझलकार मित्र आहे, तो असं म्हणतो, संपले गाणे तरी मन गात असते, संपले गाणे तरी मन गात असते, शेवटानंतर खरी सुरुवात असते. त्यामुळे तुम्हाला जो शेवट वाटतोय तुम्ही असं म्हणा तुमच्या कवितेची खरी सुरुवात आहे. इथून पुढे तुमचे असे अनेक संग्रह प्रकाशित होऊन तुमचा हात कायम लिहिता राहावा असं अष्टगंधाचा प्रकाशक म्हणून मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. या कविता संग्रहाच्या निमित्ताने तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद संजय शिंदे. ते म्हणाले त्याप्रमाणे खरंच की सिसिलिया मॅडमची लेखणी ही कधी थांबणारच नाही, कारण साहित्य जो असतो त्याच्याकडे असणारी
त्याच्याकडे असणारी अंतःप्रज्ञा ही त्याला कधी थांबूच देत नाही. ती व्यक्तच होत राहते, ती झरझर करून कधी कागदावर व्यक्त होईल अथवा न होईल, पण ती त्याच्या मनात असते आणि ती कुठे ना कुठेतरी झिरपत राहते. नक्कीच आज आपल्या सभागृहामध्ये डिंपल प्रकाशनाचे अशोक घोडे इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण इथे पुष्प देऊन स्वागत करत आहोत. यांनाही इथे आमंत्रित करते, त्यांचंही इथे आपण पुष्प देऊन स्वागत करतो. प्राध्यापक महादेव विरुकर यांचं आपण इथे पुष्प देऊन स्वागत करत आहोत. साहित्य रसिक वंदनाताई वर्ता यांचंही इथे आपण पुष्प देऊन स्वागत करत आहोत. कवयित्री सुरेखा कुरकुरे यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. यांचं या सभागृहामध्ये स्वागत. पुष्प देऊन त्यांचं इथे स्वागत करावं. फ्रान्सिस लोपेस ते उत्तम साहित्य रसिक आणि वाचक आहे. फ्रान्सिस लोपेस. रेमंड रिबेलो यांचंही इथे आपण स्वागत करत आहोत. ते उत्तम साहित्य रसिक आणि वाचक आहे. खरं तर वसईमध्ये आपण वसईचे वैशिष्ट्य आहे की एक सांस्कृतिक नगरी आहे आणि इथे साहित्याचे दर्दी ते अनेक आहेत. कवयित्री संजीवनीताई कोकील असं म्हणतात की संवेदनांची बोटं जेव्हा बाहेर पडतात तेव्हा जखमा होतात आणि ही बोटं जेव्हा आत पडतात तेव्हा त्याची कविता होते. आणि अगदी खरं आहे, जेव्हा संवेदना या आतमध्ये वळतात आणि माणूस जेव्हा आतल्या आत खुंचू लागतो. मीनाक्षी ताई आपल्या समोर जाहीर करताय. सुशीला ताईंच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. मनापासून अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा. जाकीर हा काव्य संग्रह विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण आवर्जून हे पुस्तक घ्यायचं आणि कवयित्रीला आपली प्रतिक्रिया आवर्जून द्यायची आहे. मी इथे डॉक्टर सिसिलिया कारवाल मॅडम यांना इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. सन्माननीय विचारमंच, सभागृहातील सर्व मान्यवर, सर्व रसिक श्रोते आणि अनेक जण साहित्यावरील प्रेमापोटी आणि माझ्यावरील प्रेमापोटी हे जमलेले आहेत. मी सर्वांना अभिवादन करते. आज खरोखर एक अतिशय आनंदाचा असा क्षण आहे. हे माझं पहिलं पुस्तक नाही आणि तरीही मला आनंद वाटतोय. संजय शिंदेजी सांगितलं की शेवटचं पुस्तक आहे वगैरे असं मी म्हणाले होते. ते या अर्थाने की काही वर्षापूर्वी म्हणजे मला वाटते की 1985 मध्ये माझा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे करून बोलताना मला असं वाटतं की खरंच त्या कविता मी लिहिलेल्या आहेत का. त्याच्यामध्ये काही बदल होत गेले, परिवर्तन होत गेलं आणि तो जो कविता संग्रह होता तो युवदर्शन नावाची आपल्या वसईची एक संस्था आहे, त्यांनी प्रकाशित केला होता. सगळे युवक एकत्र आले होते आणि त्यांनी प्रकाशित केला होता आणि
खूप मोठा छानसा सोहळा साजरा केला होता. त्यावेळेला ज्येष्ठ कवी शंकर वैद्य आले होते आणि पद्मिनी बिनीमाले आलेल्या होत्या. आज माझा 7वा कविता संग्रह प्रसिद्ध होतोय आणि हा कविता संग्रह माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉक्टर मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते प्रकाशित होतोय. आणि माझ्यापेक्षा त्यांच्यापेक्षा वयाने कदाचित लहान असतील कवी श्रीधर नांदेडकर आणि त्यांच्याही पेक्षा लहान असतील आमचे प्रकाशक संजय शिंदे. पण वयाने लहान म्हणून नाही. शंकर वैद्य ज्येष्ठ कवी होते, त्यांना बोलवलं होतं केव्हा, कारण त्या काळामध्ये मी लिहिती झालेले होते आणि त्यांचे आशीर्वाद मला हवे होते आणि ते त्यांनी सगळं रस्त्याने दिले, मला भरभरून दिलं. आणि आज 7वा कविता संग्रह आणि 41वा पुस्तक आहे आणि माझ्यापेक्षा सगळे वयाने लहान असलेले पण कवितेच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला दबदबा निर्माण केलेला आहे अशा व्यक्ती आज आलेल्या आहेत. त्यावरून कवितेचं महत्व किती असतं हे आपल्याला कळावं. आणि म्हणून मला असं वाटतं की कदाचित हा शेवटचा कविता संग्रह असेल. कदाचित पुढे निघेलही निघतील कविता संग्रह निघेल किंवा निघतील किंवा अन्य पुस्तकं प्रकाशित होतील. परंतु पहिला कविता संग्रह आणि आजचा कविता संग्रह आहे तोही नेमका IMC या युवक संस्थेने म्हणजे आमच्या माणिकपूरची जी MS कॅथोलिक असोसिएशन जी आहे, माणिकपूरचे लोक त्यांनी आपल्या गावातल्या तरुणांनी, लोकांनी, सभासदांनी स्थापन केलेली, आमच्या तरुणांनी स्थापन केलेली ही संस्था आहे. आणि त्यांनी हे माझं पुस्तक प्रकाशित करावं हा मला एक विलक्षण अशा प्रकारचा योग वाटतोय आणि म्हणून मला फार आनंद वाटतो. मी माझ्या बोलण्याची सुरुवात करताना मान्यवरांची नावं घेतली नाही, पण मी आता घेते ते अशासाठी की आज कवितेच्या या प्रकाशनाचा, कविता संग्रहाच्या प्रकाशनाचा हा जो सोहळा आहे, या सोहळ्यासाठी जे सर्व निमंत्रित आहेत या व्यासपीठावर, त्या सर्वांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये उदयदादा लाड आहेत, उद्योगपती आहेत, कवितेचे प्रेमी आहेत, खूप वाचन करणारे आहेत आणि महाराष्ट्रातील विशेष करून कोकणातील अनेक संस्थांना पुस्तकं विकत घेतात हजारो रुपयाची आणि ग्रंथालयांना देतात. उदयदादा आणि मी 2001 पासून आम्ही जागतिक मराठी अकादमीवर आहोत आणि ते आम्ही कार्यकारिणीवर जे आहोत त्याच्यामध्ये ते खजिनदार आहेत. म्हणजे मुळातच उद्योगपती म्हणजे गर्भश्रीमंत आहेत, परंतु प्रामाणिकपणे व्यवहार, इतके पारदर्शी व्यवहार कसे करावे हे त्यांच्याकडून शिकावं. स्वतंत्र पैसे खर्च करून त्यांनी लोकांना मदत केलेली आहे आणि आमचे अनेक समारंभ घडवून आणलेले आहेत. त्यांच्याबरोबरही काम केलेलं आहे आणि मी त्यांना जेव्हा सांगितलं की कविता संग्रहाचं प्रकाशन होत आहे त्यावेळेला त्यांनी काहीच मला सांगितलं नाही. त्यांनी मला सांगितलं की मला 11 प्रती आधी बाजूला काढून ठेव, मी त्या विकत घेतोय आणि ते आलेले आहेत. ही रसिकत्व माणसाकडे असावं. तर आज उदयदादा इथे आहेत. ते मी श्रीधर नांदेडकरांच्या बरोबर महाराष्ट्र फाउंडेशन ही अमेरिकेतली संस्था आहे जी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना 2-2 आणि 1-1 लाखाचे पुरस्कार देतात. म्हणजे साहित्याला प्रेरणा, प्रोत्साहन मिळावं म्हणून ते महाराष्ट्राच्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याबरोबर मी काम केलेलं होतं. त्यामुळे आज तेही इथे आलेले आहेत याचाही मला विशेष आनंद वाटतो. अमेरिकेतली संस्था आहे, सुनील देशमुखांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि त्याच्यावर आम्ही एकत्रपणाने काम केलेलं आहे.
आणि ते सुद्धा इतक्या पारदर्शीपणाने, म्हणजे कोणतंही पुस्तक वाचल्याशिवाय आणि त्याच्यावर स्पष्ट मत दिल्याशिवाय कोणताही पुरस्कार दिला जात नाही. आणि तसे पुरस्कार त्यांच्या अध्यक्षतेखाली आजवर दिलेले आहेत. त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. इथे डॉक्टर मीनाक्षी पाटील आहे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव आहे. आमच्या वसईतील अनेक संस्थांना मॅडमनी शिफारस केल्यामुळे साहित्य संमेलन घेण्यासाठी अनुदान दिलेलं आहे 2-2 लाखाचं वसईतल्या संस्थांना. आणि त्यांच्यासोबत मी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते त्यावेळेला त्यांचंही काम बघितलेलं आहे. इतकं वेळेचं भान ठेवून अत्यंत पारदर्शी व्यवहार, की सरकारी नोकरीमध्ये असून सुद्धा सरकारच्या म्हणजे दुपारचं जेवण किंवा एखादा कार्यक्रम असेल आणि तिथे जेवण असेल तर त्या कधीच आमच्याबरोबर जेवायला आलेल्या नाही. त्या स्वतःच्या डबा आणायच्या, त्या म्हणायच्या की मी नोकरी करते आहे आणि शासनाच्या मी याच्यावर जगणार. शासनाचं काम मला अत्यंत पारदर्शीपणाने करायचं आहे आणि त्यांच्या पैशाचा वापर लोकांसाठी करायचा आहे, समाजासाठी करायचा आहे. आणि अशा पद्धतीने गेल्या कित्येक वर्षापासून कित्येक पुरस्कार, राज्य शासनाचे पुरस्कार सुद्धा ते देतात. किती मनोभावे काम करणारी ही व्यक्ती आहे. तिच्यासोबतही मी काम केलेलं आहे आणि त्याबद्दल मला फार आनंद वाटतो. इथे आमचे अँड्रू कोलासो आहेत. अँड्रू कोलासो यांना जनपरिवारचे संपादक आहे, परंतु ज्या वेळेला ते पाक्षिक होतं आणि मी BA वर्गामध्ये होते, BA मराठी म्हणून मी पहिली आहे, त्यावेळेला पहिला फोटो जनपरिवाराने छापला होता माझा. आणि तेव्हापासून जनपरिवाराशी जे नातं जोडलेलं आहे ते आजही जोडलेलं आहे. ते जनपरिवाराचे संपादक म्हणून आणि आमच्या साहित्य जगतचे अध्यक्ष आहेत आणि मी उपाध्यक्ष आहे. आमचे इथे कार्याध्यक्ष आणि सचिव हे सगळे बसलेले आहेत तिथे, आमची सगळी मंडळी इथे आलेली आहे. त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. अत्यंत मृदू भाषी आणि किती पर्टिक्युलर, म्हणजे वयाचे आता 85 वय झालेलं असेल कदाचित, पण सकाळी 3:30ला उठून ते त्यांची शाळा थॉमस स्टीफन्स इथे त्यांची शाळा चालवतात आणि किती काम करतात दिवसभर. त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. आणि आमची ही सगळी मंडळी इथे संदीप जाधव आणि मुळे वगैरे आहेत, सुरेखा कुरकुरे आहेत, यांची सगळ्यांची कामं मी बघितलेली आहेत. त्यांच्यासोबत मला आज इथे येता आलं. त्यांच्यासोबत मी काम केलेलंच आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने. आणि काय कार्यक्षमता असू शकते हे सगळं मी यांच्याकडून शिकत आलेले आहे. आणि माझ्याकडचे काही विचार त्यांना देत आलेले आहे आणि माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात ते इथे आलेले आहेत. त्याबद्दल मला त्यांचा फार अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो. आमचे प्रकाशक शाळेमध्ये शिक्षक आहेत, किती लहान आहेत वयाने, परंतु त्यांनी जी घोडदौड चालवलेली आहे प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये ते स्वतः कवी आहेत. त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि इतरांचीही पुस्तकं प्रकाशित, दुसऱ्यांची पुस्तकं प्रकाशित करण्यात फार मोठेपणा असतो. स्वतःचीच पुस्तकं नाही प्रकाशित करत आणि इतरांना प्रोत्साहन देत असतात. त्यांचंही कार्य मी बघितलेलं आहे. आणि इथे मरियाम धांगेडा आहे की त्यांचंही YMCA चे अध्यक्ष असताना आणि इथून रोज आपल्या ऑफिसमधून आल्यानंतर इथे भेट देणं, सगळे व्यवहार बघणं आणि अत्यंत प्रामाणिकपणाने ह्या सगळ्या माणसांच्या सोबत मी थोडंफार काम केलेलं आहे, थोडाफार त्यांचा सहवास लाभलेला आहे. आणि आज ते या पुस्तक प्रकाशनाला लाभलेले आहेत. आणि YMCA ने इतका देखणा आणि इतका दिमागदार अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी सर्वांची मनापासून फार आभार मानतो. कविता संग्रहाच्या संदर्भात किंवा कवितेच्या संदर्भात मी बोलणार नाही. मला फक्त एवढंच वाटतं की आपण समाजाकडून जे घेतो, आपण जे लिहितो ते समाजाला पुन्हा देत असतो. आणि त्यामुळे हा कविता संग्रह म्हणजे एक प्रकारे आपलं कोणताही ग्रंथ म्हणजे लोकार्पण असतं, लोकांना अर्पण केलेला असतं. तसा हा लोकार्पणाचा कार्यक्रम आहे की जे समाजाकडून आपण घेतलेलं आहे ते आपण त्यांना दिलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या गावातल्या युवकांनी
पहिला कविता संग्रह असेल्या युवकांनी केला होता आणि आताचा कविता संग्रह आमच्या गावातल्या युवकांनी केलेला आहे आणि सगळ्या सभासदांनी केलेला आहे, आयएमसीनी केलेला आहे आणि त्याबद्दल मला फार आनंद वाटतोय. म्हणजे साहित्य हा एक मोठा समुद्र आहे. ते वीणाताई असलेले आहेत. किती मोठं कार्य आणि स्वतःला त्याच्यामध्ये बुडून स्वतःला झुकून देऊन त्याच्यामध्ये कसं लेखन करावं हे वीणाताईंकडून शिकावं आणि किती कृती तल्लख असू शकते, कसं सगळं स्मरणात ठेवलं जातं हे वीणाताईंकडून शिकावं. म्हणजे इतका मोठा समुद्र आहे हा साहित्याचा. त्या साहित्यामधला एक थेंब कुठेतरी आपण लिहितो आणि आपल्याला असं वाटतं की आपण सगळं जग जिंकलं. अजून खूप मोठा समुद्र आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पोहायचं आहे. म्हणजे लोककवी मनमोहन यांनी जे म्हटलेलं आहे की या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो, मी तिच्या पाण्यात रस्ता थेंब म्हणून मी खेळलो. इतका मोठा घाट बांधलेला आहे, इतकं मोठं पाणी नदीतून चाललंय, जाग्यातून चाललेलं आहे आणि हा प्रवाह किती वर्षापासून चालू आहे, युगापासून चालू आहे, त्याच्या पुढेही तो चालू राहणार आहे आणि आपण एक थेंब म्हणून या पाण्यामध्ये खेळत असतो. तसं थोडंसं पाण्याबरोबर आणि शब्दांबरोबर खेळण्याची, शब्दांच्या सहवासात राहण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून या साहित्याच्या किंवा या सारस्वताच्या प्रांतामध्ये आपण थोडीफार मुसाफरी करू शकलो याचाही मला फार अभिमान वाटतो आहे. म्हणजे मी नेहमीच असं म्हणत आलेलं आहे, ते संकल गायकवाड बसलेले आहेत, त्यांनी मुलाखत घेतली तर ते म्हणाले की एवढं सगळं म्हणून नाही, एवढं सगळं मी लेखन केलेलं आहे, 40 पुस्तकं म्हणजे खूप नाही झालेली आहे, पण त्याच्यासाठी आपण आपल्या जीवनातले संघर्ष पेरून समोर आपल्याला ज्या संधी मिळतात त्या संधी पेलणं आणि लिहिणं हे हेरा कपाळाचं काम आहे. पण माझी भूमिका नेहमीच मला असं वाटतं की एक साहित्याची विनम्र सेविका असं मला वाटतं. मी साहित्याची सेवा करते, सारस्वताची सेवा करते आणि त्याचा ही मला मनामध्ये त्याच्याविषयीची कृतज्ञता आहे. आमचे एक कवी आहेत साहेबराव ठाणगे, त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये खूप छान सांगितलेलं आहे की उगीच चाललो मैलो गणती, पूर कुठे तो ओघा धावलो, केविल वाणी उगीच वणवण, मला तरी मी कुठे गावलो. म्हणजे इतकं फिरलो, इतकी धडपड केली, पायाला चाकं बांधून फिरत राहिलो, पण आपण आपल्या स्वतःला कुठे सापडतो का? पण ते आपण कुठे सापडतो? आपण जेव्हा साहित्य वाचतो तेव्हा आपण आपल्या स्वतःला सापडतो आणि जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण स्वतःला सापडतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जागीर हा जो कविता संग्रह आहे, की जागीर हा बोली भाषेतला शब्द आहे, वाटोळी बोलीतला शब्द आहे. ते जागीर तुम्हाला प्रस्तावनेत वाचायला मिळेल त्याच्यामध्ये की जागीर असं म्हटलं तर जागा, जागिरी करून किती भांडण करते चालले त्याच्यात आपण बघत असतोच. जागीर असं म्हटलं तर तो फारसीमधून आलेला शब्द आहे. जहागिरी, वतन, भूमी अशा अर्थाने आलेला आहे. त्यामुळे दोन्ही अर्थाने त्याचा उच्चार केला तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण एवढे भटकलो त्याच्यातून मला इथे जागा मिळालेली आहे आणि म्हणून हा कविता संग्रह प्रकाशित करावा असा वाटला आणि तो मी सांगितलं की शेवटचा कविता संग्रह असेल असं मला वाटतं, कारण मला वाटते की इथे मला कुठेतरी माझी जागा सापडलेली आहे आणि ही सापडलेली जागा आता मी पुढे कशी पेलणार आहे किंवा पुढे कशी नेणार आहे त्या तो आता ते सगळं माझ्यावर अवलंबून आहे. आपण कसे संघर्ष पेलतो आणि कशा संधी आपल्या स्वतःला अवगत करून देतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणून मी जास्त न बोलता फक्त एक कविता वाचते आणि एक किंवा छोट्या कविता वाचते आणि नंतर मग मी तर जागिरीच्या संदर्भामध्ये म्हणजे फक्त जमीन या अर्थाने हा अर्थ घ्यायचा नाही. तर जागीर म्हणजे आपल्या स्वतःचा बाईचा अवकाश, आपल्या स्वतःची जागा. भूमी आपण असं म्हणतो तुमची भूमिका काय, तुमची विचार काय. भूमिका म्हणजे भूमी, ही जमीन जशी आहे त्याप्रमाणे आपली स्वतःची काय, आपली जमीन किती भाजलेली आहे, आपली जमीन किती परिपक्व आहे हे त्याच्यातून आपल्याला सूचित करायचं आहे. आणि त्यामुळे मी एकूण फक्त छोट्याशा कविता वाचते. कवितेचं नाव आहे नाळ. नाळ ना, जन्माबरोबर आपली जी नाळ येते ती नाळ. जमीन भाजली जायची जेव्हा
पेरणी व्हायच्या आधी तेव्हा भाजल्याचा वासही सुग्रास अन्नासारखा असायचा. जमीन भाजली जायची तेव्हा जमिनीचा वासही सुग्रास अन्नासारखा असायचा. घर गडबड राहायचा. आता तर सुग्रास अन्नालाही करपल्याचा येतो वास. आता सुग्रास अन्नालाही करपल्याचा वास येतो. धुराचे काळे ढग आकाशात दाटत राहतात. पृथ्वीला वेटोळे घालत राहतात. तेव्हा धरित्रीचा घुसमटतो श्वास. या ढगांनी ना पाऊस पडत, ना कुंडीतील रोपं खेचून आणू शकत पाऊस. पावसाला आता नको गाणी, पाऊस मागतोय झाडांची वाणी. विजेच्या दणकेने जेव्हा फाटतं आभाळ, तेव्हा झाडं सांगत असतात मातीत पुरलेली माणसांची नाळ. विजेच्या दणक्याने जेव्हा आभाळ फाटतं, तेव्हा झाडं सांगत असतात मातीत पुरलेली माणसांची नाळ. भाजली जाते जमीन जेव्हा, तेव्हा करपत नाही नाळ. सुग्रास अन्नाचा वास पसरत राहतो जगडव्यात. सुग्रास अन्नाचा वास पसरत राहतो जगडव्यात. थोडीशी आणखी कविता आहे, तिरंगा. चर्चच्या आसमंतात तिरंगा फडकताना दिसतो मला. चर्चच्या आसमंतात तिरंगा फडकताना दिसतो मला. दफनभूमीवर झेंडूची फुले असतात विराजमान. केशरी रंग. दफनभूमीवर झेंडूची फुले असतात विराजमान. मनोहराची पार पार्श्वभूमी गच्च हिरव्या झाडांची. नुसावर फडफडत असते शुभ्र वस्त्र दिसताची. मध्यावर निळेवर वलई पावित्र्याचे, साऱ्याच रंगाच्या पावित्र्याचे. चर्चच्या प्रांगणात वास्तव्याला येतो तिरंगा. सलामीसाठी हात आपसुकत जातो मस्तकाकडे. सलामीसाठी हात आपसुकत जातो मस्तकाकडे. आणि दुसरी एक छोटीशी वेडिंग गाऊन, आपल्याकडे लग्नाचे गाऊन वगैरे असतात, तर तो एक संदर्भ आहे. ती कानकोंडी झालेली असते. कवितेचं नाव आहे वेडिंग गाऊन. ती कानकोंडी झालेली असते वेडिंग गाऊनच्या शुभ्र पिसाऱ्या. ती कानकोंडी झालेली असते वेडिंग गाऊनच्या शुभ्र पिसाऱ्या. काहीही सैल करायची सोयच नसते वेडिंग गाऊनमध्ये. काहीही सैल करायची सोयच नसते वेडिंग गाऊनमध्ये. तोंड, छाती, पोट, पाय काहीही करवल्या असतातच घेर सांभाळण्यासाठी. करवल्या असतातच घेर सांभाळण्यासाठी. तरीही काहीही पोकळ करता येत नाही. तुंबलेल्या देहाचं भांड थोडंच येतं सांभाळता. तुंबलेल्या देहाचं भांड थोडंच येतं सांभाळता. उंच टाचाच्या बुटांनी चालताना डोंबाऱ्याची पोर तरी साधते तोल. डोंबाऱ्याची पोर तरी साधते तोल दोरीवरून चालताना. वेडिंग गाऊनमध्ये साऱ्याच आयुष्याचा तोल एकाच दिवसात झाला. डोंबाऱ्याची पोर तरी साधते तोल दोरीवरून चालताना. वेडिंग गाऊनमध्ये साऱ्या आयुष्याचा तोल एकाच दिवसात जातो. ती गाऊन सांभाळतच नसते. ती गाऊन सांभाळतच नसते. ती युगायुगाचं बोझं सांभाळत असते. ती युगायुगाचं. धन्यवाद. सर्वजण आला त्या कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून, आणि त्याबद्दल मला फार आनंद वाटतो. आपल्या सर्वांचे आभार, आयोजकांचे आभार प्रदर्शन होणारच आहे, पण मी व्यक्तिगतरित्या प्रकाशकांचे, पाहुण्यांचे आणि आयोजकांचे मनापासून आभार करतो. धन्यवाद. धन्यवाद सिसिलिया मॅडम. जागीर हा काव्यसंग्रह वाचताना मला वाटतं प्रत्येकालाच हा अनुभव मिळेल की प्रत्येकाचं जागीर म्हणजे प्रत्येकाचीच भूमी नेमकी काय आहे याचा शोधच एका प्रकारे जागीर या काव्यसंग्रहात आपल्याला वाचायला मिळतो, की ज्याला अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भांची वलय लागलेली आहे.